गुरुजी अर्थ तुम्ही लिहून दिला तोच सांगितला मी, हो. पण मी उत्तरामध्ये थोडं लिहिलंय जास्ती. हरकत नाही, हरकत ते नाही. वाचलं नाही आता ते. हो हो, नाही हरकत नाही. आता मी काल पण एक मी काही काही सूचना सगळ्यांकरता आहेत, म्हणजे ह्या कोणी अशा वैयक्तिक घेऊ नका. काल पण आपण म्हणायला सांगितला आणि त्याच्यानंतर मी काही गोष्टी सांगितल्या, त्याच पद्धतीने आज सांगतो. आपण ज्या वेळेला कथेला समोर बसणार आहोत, समजा आजपासून आपण अगदी पकडू, त्याला भरपूर वेळ आहे अजून, आपला अभ्यासक्रम सगळा पूर्ण व्हायचा आहे. पण ज्या वेळेला आपण व्यासपीठावरती बसतो त्यावेळेला हे पक्क लक्षात ठेवायचं की आता आपण सगळ्यांनी तो अर्थ जो आहे हा एक 8-10 वेळा ऐकलेला आहे, त्यामुळे आपल्याला त्या श्लोकांचा अर्थ माहिती आहे. पण समोर बसलेला जो श्रोता आहे तर तो कदाचित त्यांनी याच्या आधी श्रीमद भागवत ऐकलंय किंवा कदाचित ऐकलेलं नाही, असं असू शकतं. तेव्हा हे श्लोक सांगत असताना किंवा त्याचा अर्थ सांगत असताना तुम्ही एक लक्षात ठेवा की आपण सांगितलेला अर्थ हा समोरच्यापर्यंत पोचला पाहिजे. म्हणजे तुम्ही केवळ शब्दार्थ सांगू नका, ज्याप्रमाणे थोडासा त्याचा विस्तार म्हणतो आपण, तो करायला हरकत नाही. हे कशा करता, तर जोपर्यंत आमची खात्री पक्की होत नाही की अहमेवा समे वागरे, तोपर्यंत आपल्याला हे श्लोक म्हणणं गरजेचं आहे. हे केवळ भागवतातले चतुश्लोकी भागवतातले श्लोक आहेत आणि म्हणून ते म्हणायचे असं नाही आहे. आपण आता एक एक पायरी पुढे गेलं पाहिजे ना, नाहीतर आपण अजूनही जर काय 5 वर्ष 10 वर्ष पुढची तुम्ही कथा केलीत, 20 वर्ष कथा केलीत आणि केवळ श्लोकच म्हणत राहिलात, ते श्लोक आपल्या आतमध्ये उतरवले नाहीत, तर त्या श्लोकांचा काही अर्थ नाही, म्हणजे म्हणून म्हणण्याचा काही अर्थ नाही त्याचा. ते समजणं आणि ते आपल्या आतमध्ये उतरणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्याचा जो अर्थ आहे हा आपण आधी किमान नीट समजावून घेतला आणि तो समोरच्या श्रोत्यांना समजावून सांगितला, अशा पद्धतीनं हे व्हायला पाहिजे. म्हणून ज्यावेळेला आपण सुरुवात करतो किंवा ज्या पद्धतीने पहिल्या श्लोकाचा अर्थ असा आहे, दुसऱ्या श्लोकाचा अर्थ असा आहे, या पद्धतीने भगवंत काय सांगतात, अशा थोड्याशा गोष्टी ज्या आपण प्रत्यक्ष प्रवचनामध्ये वापरतो, अशा गोष्टींचा वापर आता येणाऱ्या मार्च महिन्यापासून जे कोण चतुश्लोकी भागवत म्हणतील प्रत्येकाला कधी ना कधीतरी म्हणायचे. त्याच्यामुळे ही आपली आपली तयारी तुम्ही करायला आता सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल. आलंय लक्षात? अभ्यासक्रम टफ केला गुरुजी. तुम्ही सगळे श्रीमद भागवत कथाकार होणार आहात याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे, त्यामुळे काळजी करू नका. हे जमेल, थोडासा सराव केलात तुम्ही तर जमेल. तुम्ही एवढे चांगले शिकवणारे असणार तर अगदी होणारच, आमचीच खात्री आहे. दुसऱ्या दिवसाचा साधारणपणे जो काही क्रम आहे, काल आपला जो विषय झाला तो लिहून घ्या. मग पुन्हा पहिल्या दिवसाचा सांगतो, मागे सांगितलं आहे पण मी कदाचित त्याचा व्हिडिओ केला नाही, पण हा सलग करूयात, म्हणजे मग तुम्हाला पुन्हा तो पाहून कोणाचं काही राहिलं तर लिहिता येऊ शकतं. त्यामुळे लिहून घ्या, क्रम सांगतोय. दुसऱ्या दिवशीचा कथाभाग ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेला पहिल्यांदा आपण भागवत कथेमध्ये पाहिलं की ब्रह्मांडाची रचना, ब्रह्मांडाचं सगळं जे आहे, जी सृष्टी रचना झाली आहे त्याचा उल्लेख वारंवार काही ठिकाणी आलेला आहे भागवतामध्ये. तर तो प्रामुख्याने दुसऱ्या दिवशीची सुरुवात जिथे होते त्या ठिकाणी आपण सांगावा. कथाभागाचं सांगतोय मी. ब्रह्मदेवानी रचलेल्या सृष्टीचं वर्णन. तुम्ही सलग एकाखाली एक लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. आता हे किती सांगावं, आपण तो सगळा भाग सविस्तर पाहिला, त्या सगळ्याचं सारभूत काढून तुम्हाला किती सांगणं शक्य आहे कथेमध्ये हे तुम्ही ठरवा आणि त्या पद्धतीने
त्याचा वेळ ठरवा. म्हणजे 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास. तुम्ही खूप वेळ जर तेच सांगत बसलात तर त्याच्यामध्ये कोणताही कथाभाग नसल्यामुळे अनेक वेळेला ते कंटाळवाण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती काळजी आपण घ्यायची. दीपकजी, तुम्ही आत्ता भागवत ऐकलत ना? काल मला नाव काल कोणी सांगितलं कथेला गेलो होतो सप्ताहाला? गुरुजी मी पण नैमिषारण्यात ऐकलंय. हां, मग जयंतराव, ब्रह्मांडाची म्हणजे ब्रह्मदेवांनी रचलेली सृष्टीची रचना वगैरे सांगितली होती? नाही, डायरेक्ट सांगितलं ब्रह्मदेवापासून डायरेक्ट मनु आणि शतरूपा निर्माण झाली. बर बर. बाकी काही वर्णन सांगितलं नाही. हां, म्हणजे आता हे तुम्ही ठरवा की कुठल्या पद्धतीचं किती वर्णन करायचं. माझं असं म्हणणं आहे की म्हणणं किंवा मत आहे, ज्या अर्थी श्रीमद भागवतामध्ये त्याची पुनरावृत्ती झालेली आहे त्याच्या अर्थी ते सांगणं महत्त्वाचं आहे. कारण ते जर सांगणं तेवढं महत्त्वाचं नसतं तर त्याची पुनरावृत्ती झाली नसती. या न्यायानं ते सांगावं असं माझं मत आहे. त्याच्यानंतर कर्दम ऋषी तपश्चर्या, कर्दम आणि देवहूती विवाह, आणि कपिल भगवंत जन्म. आता प्रश्नामध्ये हा एकच, इथून ह्याच्या पुढे प्रश्न काढलेले आहेत बरं का. ब्रह्मदेवांनी रचलेल्या सृष्टीच्या वर्णनावरती काही प्रश्न नाही आहे, पण कर्दम ऋषींची तपश्चर्या, कपिल भगवंतांचा जन्म, त्यामुळे हे तुम्हाला सविस्तर प्रश्नोत्तराच्या याच्यामध्ये लिहिता येईल. त्या सगळ्याचं वर्णन करता येईल प्रामुख्याने. फार नाही आहेत, 5च प्रश्न आहेत. त्याच्यामुळे त्या दृष्टीने त्या सगळ्याचा तुम्ही विस्तार अधिकाधिक करावा. ज्यांनी मला मागच्या वेळेला विचारलं होतं प्रश्न पाठवल्यानंतर की काही ज्ञानेश्वरीतले काही संदर्भ या निमित्ताने लिहिले तर चालतील का, किंवा स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरी जी आहे स्वरूपानंदांची त्यातले काही चालतील का, अजून दासबोधातल्या काही ओव्या चालतील का, तर हे चालेल. इथून पुढचा जी काही प्रश्नोत्तरं तुम्ही लिहाल त्याच्यामध्ये तुमच्याकडे त्या विषयाचा जो काही तुम्ही अभ्यास केलेला आहे किंवा तुम्हाला करावा असा म्हणून वाटतोय तर असे संदर्भ तुम्ही लिहिले तरी चालतील. ज्याप्रमाणे आपण 10वीच्या परीक्षेमध्ये एखादा महत्त्वाचा कोट आहे तर तो वेगळ्या लाईनवरती, किंवा ती ओवी जी आहे ही मूळ विषय सोडून खालच्या ओळीवरती अशी लिहित होतो, ज्याला प्रेझेंटेशन म्हणतात सोप्या मराठीमध्ये. असं करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून मला ते थोडंसं तपासणं सोपं जाईल. अनेकांचे मी पेपर वाचतोय त्यामुळे तुम्हाला माझी अवस्था जाणवत असेल काय होतीये ते. आपण लिहिलेलं आपणच एकदा वाचून बघा म्हणजे मग कळतं. असे साधारणपणे 25 पेपर आहेत माझ्याकडे, 22 एक आहे. कपिल भगवंतांचा देवहूतीला किंवा मातेला केलेला उपदेश. कपिल भगवंतांचा मातेला केलेला उपदेश. काय 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 भगवंताचं पुढे काय? मातेला केलेला उपदेश किंवा देवहूतीला केलेला उपदेश. त्याच्या पुढे स्वयंभुव मनूच्या कन्यांचे वर्णन. पुढचा मुद्दा शिव आणि दक्ष प्रजापती
यांची कथा. रिपीट करा सर प्लीज. शिव आणि दक्ष प्रजापती यांची कथा. हॅलो. हॅलो. कोणाकडे तरी सनई चालू आहे, ती जरा बंद करा. तुमच्याकडे रूम अवेलेबल आहे का? नाही आता या महिन्यात तर नाही मॅडम, पुढच्या महिन्यात राहील. म्यूट करा. पुढच्या महिन्यात 1 तारखेपासून का? संजय म्यूट करा. हॅलो. सतीचा पित्याकडे जाण्यासाठी आग्रह. ते दक्ष प्रजापतीच्या कथेमध्ये नाही येऊ शकत का? कुठे? सतीचा पित्याकडे जाण्यासाठी आग्रह, तर ती दक्षाची कथा सांगू त्याच्यातच येईल ना? दक्षाचीच कथा चालली आहे, त्याच्यातले महत्वाचे मुद्दे सांगतोय मी. अच्छा. ओके. म्हणजे कुठले आले पाहिजेत तुमचे कथेमध्ये. प्रश्नामध्ये हा एकच आहे प्रश्न, 5च प्रश्न आहेत, त्यामुळे ते सगळं तुम्हाला सविस्तर लिहायचं आहे. हे मी कथा सांगताना कुठले मुद्दे राहू नये. गुरुजी एक विचारायचं हा. होतं, तुम्ही पहिल्या दिवशीचं लिहून दिलं, हे दुसऱ्या दिवशीचं आहे का? हो, दिवस 2 दुसऱ्या दिवशीचा अच्छा, आहे. हा. ब्रह्मदेवांनी बरोबर. रचलेल्या सृष्टीचं वर्णन, याच्यावरती दिवस दुसरा असं लिहून घ्या. पहिला दिवस नंतर सांगणार आहे मी सांगतो, सांगतो ताई, आज सांगतो, काही काळजी करू नका. आम्ही सांगितलेलं नाही आहे म्हणून विचारलं. त्याचं रेकॉर्डिंग बहुतेक केलं नसेल, नव्हतं केलं असं मला वाटतंय. सांगतो मी. बरोबर. हा, म्हणजे त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला मिळालं नसेल, पण आजच्या या फ्लो मध्ये सलग आपण करू. बरोबर. कोणाचं काही राहायला नको आणि काही शंका पण राहायला नको, या ह्याने आपण करूयात, काही काळजी करू नका. बरोबर. सतीदेवींचा अग्निप्रवेश. त्यानंतर भगवान शिवांचा वीरभद्राला आदेश. दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस. पुढचा मुद्दा, महादेवांची मनधरणी. यज्ञाची पूर्तता. आपण कथा पाहिली, अर्धवट राहिलेला जर यज्ञ असेल तर त्याचे दोष सगळ्यांना लागतात, म्हणून तो पूर्ण करण्यासाठी म्हणून सगळे देव, ब्रह्मदेव, महाविष्णू शिवांकडे गेले होते. त्याच्यानंतर जी कथा येते ती ध्रुवाची कथा.
ह्या ध्रुवाच्या कथेमध्ये ज्यावेळेला आपण कथा सांगण्याला सुरुवात करतो त्यावेळेला ती कथा सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे सुनीती आणि सुरुची हा जो विषय आहे तो आपण अधिक स्पष्टपणे श्रोत्यांसमोर मांडावा. म्हणजे सुनीती आणि सुरुचीचा अर्थ का गुरुजी? हां जो आपण नावाचा अर्थ, नावाचा अर्थ, भागवतातली ही सगळी जी नावं आहेत त्याचे मी जे काही साधारण अर्थ सांगतोय तुम्हाला, कशा पद्धतीने ते आलेत, काय त्याच्या मागे आहे. मन आणि बुद्धीचं प्रतीक आहेत ना त्या, अशा या अर्थाने सुद्धा बरोबर आहे. रुची म्हणजे मन, नीती म्हणजे बुद्धी. ध्रुवाचे वनात जाणे. ध्रुवांची तपश्चर्या हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे या सगळ्या कथेमधला. बऱ्याच वेळा काय होतं, ते नुसतंच कथेमध्ये आपण इतकं अडकतो की ध्रुवांनी कशा पद्धतीनं तपश्चर्या केली हा जो मुख्य विषय आहे तो सांगायचा राहतो आणि ते प्राप्त झाले, भगवंत त्या ठिकाणी आले. तर असं न करता त्यांची जी काही 6 महिन्याची तपश्चर्या आहे आपण सविस्तर ऐकली, अनेकांनी लिहून घेतली असेल, तर ती त्या पद्धतीनं सांगावी. म्हणजे कशा पद्धतीनं तपश्चर्या केली ध्रुवांनी हे थोडंसं समाजापुढे येतं. ध्रुवाला वर प्राप्ती. ध्रुव बंधू उत्तम. याचा वध. ध्रुव व यक्ष यांचे युद्ध. ध्रुवाला कुबेराचे वरदान. ध्रुवांनी काय मागितलंय हे फार महत्त्वाचं आहे. पुन्हा सांगा सर. ध्रुवाला कुबेराचे वरदान. त्यानंतर थेट वेन राजाची कथा. आवाज तुटतोय सर, मला काय ऐकूच येत नाहीये. तुमचं इंटरनेट कनेक्शन बघा. वेन राजाची कथा. त्यानंतर महाराज पृथू. महाराज पृथूंचे पृथ्वीवर रागवणे.
महाराज पृथूंनी पृथ्वी मातेचे किंवा गोमातेचे गाईचं रूप घेतलं तिने आपण पाहिलंय. तुम्ही कोणतेही पुराण किंवा कोणतीही कथा काढलीत तर त्याच्यामध्ये पृथ्वी माता जी आहे हिने गोरूप घेतलेलं आहे असं प्रत्येक कथेमध्ये येतं. आपण जर जन्माख्यान किंवा देवींच्या कथा किंवा कुठल्याही रामजन्म कृष्णजन्म हे जर ऐकले असतील तर दरवेळेला पृथ्वी मातेने गोमातेचं रूप घेतलं असा उल्लेख आहे. महाराज पृथूंनी गोमातेचे किंवा पृथ्वी मातेचे केलेले दोहन. पृथूंची वंश परंपरा. त्यानंतर आपण काल जे पाहिलं ते पुरंजन आख्यान म्हणून आहे. प्राचीन बर्हिराजाला देवर्षी नारदांनी एक गोष्ट सांगितली. आख्यान याचा अर्थ किंवा गोष्ट, पण ती नारदांनी काल्पनिक कथा अशा ह्याने सांगितलेली आहे. त्यामुळे ती तुम्ही मी जसं काल सांगितलं की किती सांगायची किंवा सांगायची नाही हा थोडासा तुम्ही निर्णय घ्या. शक्यतो सांगू नये. पुरंजनाची कथा येते आणि थोडीफार त्या सगळ्याचा उल्लेख करावा. त्यानंतर ऋषभदेवांची कथा. ऋषभदेवांचा आपल्या पुत्रांना उपदेश. पुत्रांना आणि ऋषभदेवांचा देहत्याग. इथे साधारणपणे श्रीमद भागवत ग्रंथातल्या दुसऱ्या दिवसाचा कथाभाग संपतो. किती मुद्दे कोणीतरी मोजा. साधारण 10. यापैकी कोणते 5 प्रश्न? 28 सगळेच घेतले तर 29. हां, माझे 28 पाठोपाठ एका खाली घेतले तर ठीक आहे. म्हणजे साधारणतः 28-29 मुद्द्याच्या आधारे तुम्हाला हा सगळा दुसरा दिवस. पहिल्या दिवशी काहीतरी 33 वगैरे होते किंवा 37 होते बघा. कारण प्रस्तावना आणि बाकी सगळं मंगलाचरण आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पहिल्या दिवसाच्या भागामध्ये. 35 आहे सर. 35. हां, ठीक आहे. ते लिखाणामध्ये कमी जास्त होऊ शकतात. कोणी कसे लिहिलेत, कोणी मुख्य कथेचे जे उपमुद्दे लिहिलेत ते एकत्र लिहिले असतील. पण या ह्यानी साधारणपणे तुम्हाला जो दिवस एका साच्यामध्ये बांधायचा आहे तो हा साचा आहे. या पद्धतीने दुसऱ्या दिवसाच्या सगळ्या कथा साधारणपणे तुम्ही सांगाव्या. सबनीस काकू आलंय लक्षात? हो सर. हो, हां धन्यवाद. हां, हे खूप महत्वाचं वाटलं मला. हो बरोबर आहे. कारण यापैकी कोणत्या 5 प्रश्नांची उत्तरं द्यायची? सांगतो आपल्याला भरपूर वेळ आहे. अजिबात घाई करू नका. आपण प्रश्न देण्याच्या मागे लागू नका. मी सगळं सांगणार आहे. तुम्हाला जर मी 7 दिवसाचे प्रश्न आधीच दिले तर उपयोग आहे का काही? तसे तर भागवतावरती भरपूर प्रश्न मालिका आहेत. मी तुम्हाला 4 संस्थांचे नंबर देतो. डिस्टन्स लर्निंगने भागवतचा वर्ग चालतो.
कथा काय आहे ती समजून घ्या, मुळामध्ये त्या कथेमागे काय तत्व आहे ते समजून घ्या. पहिल्या दिवसाचा आता हा आपला दुसरा दिवस झाला. ज्यांच्याकडे पहिला दिवस लिहिलेला नाही आहे किंवा ज्यांचं काही राहिलं आहे आणि ज्यांची वही तीच आहे, दररोज वेगवेगळी पानं नाही आहेत, अशांनी क्रॉस चेक करा. ज्यांच्याकडे लिहिलेला नसेल त्यांनी लिहून घ्या, कारण कदाचित मागच्या वेळेला ह्या अनुक्रमणिकेचं रेकॉर्डिंग केलेलं नाही आहे. श्रीमद भागवत कथा दिवस पहिला सांगू. हो हो. हा, आता ज्या वेळेला दिवस सुरू होतो कोणताही, म्हणजे पहिला दिवस दुसरा दिवस, त्यावेळेला तुमचं एक मंगलाचरण पाहिजे. म्हणजे जे काही श्लोक आपण म्हणतो निश्चित दररोज, म्हणजे वक्रतुंड महाकाय म्हणा किंवा जे पाठवले आहेत ते म्हणा, यदा लंबोदर म्हणतीपासून पुढचे चारही देवर्षी नारदांचा श्लोक, त्याच्यामध्ये व्यासांना वंदन, पुढे तुम्ही जे काही करणार आहात ते आपापल्या गुरुपरंपरेनुसार किंवा ठराविक जे तुमचे श्लोक असतील ते, असं एक मंगलाचरण. आता पहिल्या दिवसामध्ये मी हा प्रश्न लिहिलेला नव्हता, दुसऱ्या दिवसाच्या प्रश्नांच्या यादीमध्ये नाही येतो, पण माझ्या आत्ता लक्षात आलं आहे किंवा मी आत्ता सांगतो सुद्धा, तुमचं एक मंगलाचरण लिहून मला पाठवा. म्हणजे श्रीमन महागणाधिपतये नमः पासून तुम्ही जे काही श्लोक म्हणणार आहात, असे काही त्याच्यात तुम्ही कमी जास्त कुठलेही करू शकता, पण असे एक किमान 4 ते 5 श्लोक तुमचे तयार असावेत, जे तुम्ही दररोज त्या ठिकाणी बसल्यानंतर, व्यासपीठावरती बसल्यानंतर म्हणणार आहात. गुरुजी दररोज वेगळे वेगळे म्हणायचे आहेत का तेच पहिल्या दिवशीचे पासूनच म्हणायचे? नाही, रोज वेगवेगळे नाही म्हणायचे. हा, आपली साधना आहे ना ही, आपली ही साधना म्हणून आपण करतोय ना हे. हो. हा, आणि 7 दिवस करणार त्यावेळेला ती उपासना होईल. माझं काय म्हणणं, कुठल्याही देवाचा आपण श्लोक म्हणला तरी शेवटी त्या तत्वालाच ते शरण आहे. बरोबर आहे. म्हणून मग रोज एक श्लोक काही वेगळा म्हटला वगैरे तर मग सोमवारी कैलास राणा, मंगळवारी वक्रतुंड, बरोबर, ते बुधवारी समचरण सरोजम, गुरुवारी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू, शुक्रवारी या देवी सर्व भूतेषु, शनिवारी मनोजवम. असं चालेल का? नाही चालणार ना. व्यासपीठाचे काही नियम आहेत ना, आपण सप्ताह करणार ना. हो. हा, सप्ताह म्हणून काही नियम पाळायचे आहेत ना. हो. मग अशा वेगवेगळ्या डिश तर आपण जेवताना खातोच ना. हो, नाही म्हणजे मला काय वाटलं की तुम्ही म्हणाल तसं समोर जसा हे असेल प्रसंग किंवा त्याच्यानुसार. नाही, समोरच्या करता काहीच चाललेलं नाहीये हे. नाही, फक्त मंगलाचरण म्हणजे नाही, ते एकच आपण जे ठरवू ते. हा, तुम्ही काय 10 श्लोक निवडा, 15 निवडा, काही अडचण नाही ना. आणि रोज ते 10-15 श्लोक म्हणायचे, जे काय असेल ते म्हणायचे. हो. तुम्हाला साधारण आम्ही म्हणून दाखवू का कुठले कुठले म्हणतो? ते आहेत, मी पाठवलेत, सांगतो वाटल्यास. ज्यांना गरज असेल त्यांनी फक्त सुरुवात लिहून घ्या, नाही लिहून घेतली तरी चालेल. तुम्हाला तुमचं करायचंय. श्रीमन महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजं
शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। जयांचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। जयाठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणिं मंडणं मंडणानां। तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी। कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोडतारी। मूकं करोति वाचालं पंगुल्लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय। कळलं सर? हा, अशा पद्धतीने तुमचं याच्यानंतर कथा ज्यावेळेला सुरू होते त्यावेळेला श्रीमद भागवताचा जो महामंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय, ह्या मंत्राचा जप काही काळ करावा। आता तो किती वेळ करावा हे थोडंसं तारतम्य ठेवून करायचं। साधारणपणे एक माळ त्याची व्हावी। आता ती आपण मोजत बसायची नाही, एक माळ झाली आहे का, श्रोत्यांची संख्या आणि एकूण तिथला सगळा माहोल याच्याने तो 2.5-3 मिनटं 5 मिनटापर्यंत तुम्हाला तो करता येईल। त्याच्यानंतर चतुश्लोकी भागवत आहे। उपस्थित सगळ्यांना वंदन करायचं कथेला आलेल्या, आणि मग चतुश्लोकी भागवताची अर्धी ओळ सांगायची, समोरच्यांकडनं म्हणून घ्यायची, किंवा ते जर शक्य नसेल तर ज्या पद्धतीने आत्ता आपण करतोय की चतुश्लोकी भागवत तुम्ही सगळं म्हणताय त्याचा अर्थ सांगताय ते सांगायचं, आणि त्यानंतर प्रत्यक्ष त्या दिवसाची जी कथा आहे त्याला सुरुवात करायची। आलंय लक्षात? हा क्रम सगळ्यांनाच विचारतोय, म्हणजे मग पुन्हा आपल्याला आता याच्याकडे यायला नको। क्रम 2 दिवसाचे पक्के करू आपण, किंवा हा जो क्रम आहे हा आपला सप्ताहभर तोच राहणार आहे।
आता ह्याच्यात तुम्ही एखादा श्लोक कमी जास्त केलात किंवा तुमचे कुठले जे असतील ते केले तरी याला काही असं बंधन नाही, अमुकच म्हणा. हां, फक्त बदलू नका जे तुम्ही सप्ताहावर ठेवणार आहात ते. आणि विचारू का? हा, विचारा विचारा. मी म्हटलं हा जे ओम नमो भगवते वासुदेवाय आपण म्हणतोय तर ते आपण सगळ्यांनी एकत्रच म्हणायचं ना, म्हणजे आपण एकदा त्यांनी एकदा असं नाही ना? हो हो हो, आपण एकदा सांगायचा मग समोरच्यानी म्हणायचा. तुम्ही जर सलग म्हणायला लागलात ना तर फार वेळ तुम्ही म्हणू शकणार नाही. मोठ्या आवाजात म्हणायचा असतो ना. बरोबर आहे. म्हणजे आता एकूण तुमची माझी सबनीस काकूंची ओळख आहे त्याच्यामुळे मी सांगतो, त्यांचं वय बऱ्यापैकी वयाने ज्येष्ठ आहेत त्यामुळे तुम्ही मग जास्त वेळ म्हणू शकणार नाही काकू. अच्छा. म्हणून मग आपण एकदा म्हणायचं आणि समोरच्याला सांगायचं. मी सांगतो आणि पहिल्या दिवशी हे सांगायला लागतं की मी मंत्राची ओळ सांगतो आणि आपण म्हणा पाठीमागून. दुसऱ्या दिवशीपासून लक्षात येतं, त्यामुळे पहिल्या दिवशी थोडंसं सांगायला लागतं. बरं गुरुजी, एक प्रश्न विचारते. हो, विचार. आपण जेव्हा आता तुम्ही हे जे सगळं सांगितलं ते म्हटल्यानंतर आपण मग सुरुवात करणार आहे आता जसं भागवताची सांगायला, तेव्हा आपण असं म्हणा समजा श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय. मग हे म्हटल्यानंतर आपण हा श्लोक म्हणायचा का, तो सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ती विहित, तो म्हणायचा का? त्याचा अर्थ सांगायचा, त्याची सुरुवात करायची का? आता तो कसं आहे, काही जण त्यांच्या मंगलाचरणामध्ये म्हणून म्हणतात. हा, तर तसा जरी तुम्ही घेतलात तरी काही अडचण नाही. आणि ज्यावेळेला तुम्ही पहिल्या दिवसाची सुरुवात करता मग त्याची सुरुवात करायची का? त्याची सुरुवातीला तो श्लोक आहे, बरोबर, महात्म्यातला पहिला श्लोक आहे तो. कारण मग आपण आता काय बघतोय पहिल्यांदा, तर श्रीमद भागवताचं महात्म्य बघतोय. वैशिष्ट्य लिहून दिलाय तो. नाही, सांगतो ना. हा, भागवताची वैशिष्ट्य लिहून दिली आहेत ना. हा, पण कथा सुरू करताना तुम्हाला कुठेतरी आधी करायला लागेल ना. मग महात्म्यातला पहिला श्लोक काय आहे म्हणून तो तुम्ही म्हणू शकता. सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. त्याचा अर्थ सांगायचा का? हो, तो सांगावाच लागेल ना. विचारू का? हा, विचारा. भागवताची वैशिष्ट्य म्हणजे काय, कुठलं ते ह्याची कथा सांगायची का? वैशिष्ट्य म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं. आता मी मला पहिलं काय लिहून दिलंय ते आठवत नाहीये. बरं, कारण मी मग माहित नाही, माझ्याही लक्षात नाही. श्रीमद भागवत महात्म्य आणि दुसऱ्यांदा तुम्ही लिहिलं भागवताची वैशिष्ट्ये, तर ती सांगितली का असं मला असं लिहून दिलं होतं गुरुजींनी. आणि मग देवर्षी नारद आणि भक्तिदेवी यांची भेट, त्यांची कथा. भागवताची मग वैशिष्ट्य सांगितली आहेत का सांगा, मला नाही आठवत आता मी काय सांगितले. वैशिष्ट्य म्हणजेच लक्षणे का गुरुजी? 193 पान नंबरचं सांगितलं होतं तुम्ही, 10 लक्षणे. बरोबर 10 लक्षणं. 193 पान नंबर असं सांगितलं पण होतं. बर कोणी विचारलं आता प्रश्न, त्यांनी लिहून घ्या 193 पान बघा आता. आणि 10 लक्षणं असं लिहून गेलं. बरोबर. आणि मग एकदम देवर्षी नारद आणि भक्तिदेवी यांची भेट अशी कथा सुरुवात करायची. बरोबर, मुळात मंगलाचरणाचा विषय होतो. मंगलाचरणानंतर. ठीक आहे, आता दिवस पहिला असं लिहून घ्या. त्याचा सगळा क्रम एकदा पुन्हा उद्घृत करतो. मंगलाचरण, त्याच्यानंतर श्रीमद भागवत महात्म्य, भागवताची वैशिष्ट्ये. आता पान 193 वरती आहेत बघा, काय आहेत ती तुम्हाला आता आठवत नाही आहेत. देवर्षी नारद आणि भक्तिदेवी यांची भेट. भक्तिदेवींच्या
कष्टांची निवृत्ती, त्यानंतर गोकर्ण उपाख्यान, त्याच्यामध्ये धुंदुककारीची कथा, पुढे काय सांगितलं होतं? आहे का कोणाकडे सलग लिहिलेलं? हो माझ्याजवळ आहे. भगवंताचे अवतार. आणि कथा. भगवंतांचे अवतार, बरोबर. म्यूट करा. त्यानंतर त्याच्या आधी व्यासांचं उदासीन. हा, व्यासांचा असंतोष किंवा व्यासांची उदासीनता. व्यासांच्या उदासीनतेमध्ये देवर्षी नारदांची कथा, पुढचा मुद्दा, अश्वत्थाम्याने द्रौपदीच्या पुत्रांना मारणे. पुढे परीक्षिताचे गर्भामध्ये रक्षण, कुंती मातेने भगवंतांना थांबवणे, श्रीकृष्ण आणि भीष्म यांची भेट, भगवंतांचे द्वारकागमन, परीक्षित राजाचा जन्म, महात्मा विदुरांचा गांधारी व धृतराष्ट्र यांना उपदेश, गांधारी व धृतराष्ट्र यांचे वनात जाणे, युधिष्ठिराला होणारे अपशकुन, पांडवांचे स्वर्गारोहण, परीक्षित राजाचा दिग्विजय, व कलीचे दमन,
परीक्षित राजाला शृंगी ऋषींचा शाप. शुकदेवांचे आगमन व श्रीमद भागवत कथेला प्रारंभ. याच्यानंतर चतुश्लोकी भागवत आहे ना, म्हणजे तो उपदेश. शुकदेवांचे आगमन म्हणजेच त्यांचा जन्म का? नाही नाही, शुकदेवांच्या जन्माची कथा भागवतात नाहीये. अच्छा. याच्यानंतरचा पण गुरुजी ती सांगायची आहे ना का नाही सांगायची? माहिती आपण सांगितली तुम्ही आम्हाला. तुम्हाला माहिती म्हणून सांगितली, श्रीमद भागवतात नाहीये. नाही सांगितली तरी चालेल. रंजकता म्हणून काय, बाहेरच्या कथा येतात भागवतामध्ये, त्या शक्यतो असू नये. आता प्रत्यक्ष कथा चालू असताना सप्ताहामध्ये मी आत्तापर्यंत ती कधीही सांगितलेली नाही. हा, तुम्हाला जर बाकी याच्यातलं थोडंफार कमी जास्त असेल तर एखादी कथा सांगा, हरकत नाही. पण सांगा, कोणी जर आपल्याला प्रश्न विचारला की शुकदेव का बरं इथे फोटो ठेवतात वगैरे, तर मग सांगावी है ना. नाही नाही, फोटो वगैरे ठेवतात असं काही ठेवत नाहीत बरं का. ठेवतात, कुठे कुठे असतो गुरुजी फोटो शुकदेवाचा. हो असतो, पण असं काही नाहीये. नाहीये ना. भगवान श्रीकृष्णांची मूर्ती ठेवावी. पण त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला की शुकदेव का बरं शुकदेव, तर त्यांनी कथा सांगितली म्हणून असं सांगायचं नाही. ते प्रत्यक्ष येतात ऐकायला. अच्छा, असं सांगायचं नाही, असं असतं. हो नाही नाही, असतं नाही. मी काय विचारलं गुरुजी, की जर आपल्याला श्रोत्यांमधनं कोणी प्रश्न विचारला की शुकदेव का बरं इथे असतात कथेला, कायचं कारण काय आहे ते म्हटलं. अहो कारण काय, भागवत कथा आलं पाहिजे, कारण भागवत कथा ऐकायला असतात. अच्छा, हे काय आहे माहितीये ना तुम्हाला, भागवताला काय म्हणलंय, श्रीकृष्णाची वाङ्मयीन मूर्ती आहे. हा, वाङ्मयीन मूर्ती. आणि काय ते मुळात नुसती कथा नाहीये, कथामृत आहे. आणि किती वेळा ऐकावं भागवत माहितीये, भागवतात आलंय सदा सेव्या सदा सेव्या. कायम ऐका, जोपर्यंत ती मुक्ती नावाची गोष्ट प्राप्त होत नाही तोपर्यंत श्रीमद भागवत ऐका. कान तृप्त झाले पाहिजेत. भगवंत मला सांगा, आपण ज्या वेळेला स्वतःबद्दल बोलत असतो की नाही त्यावेळेला थकतो का हो? नाही. स्वतःबद्दल ऐकायला लागलो की थकतो का? नाही. चांगलं बोलत असतील आपल्याबद्दल तर आपल्याला बरं वाटतं की नाही? हे जे बरं वाटणं आहे ना, तेच घातक आहे. स्तुती कोणाला आवडत नाही, सगळे स्तुतीप्रिय असतात. हा मानवी स्वभाव आहे. पण ते आपल्याला काय म्हणतात, अधोगतीकडे घेऊन जाणारा एक प्रकार आहे. स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ नराची, असं म्हटलेलं आहे. पण आपलं उलट असतं, आपल्याला मी काय म्हणतो आणि माझ्याबद्दल सांगायलाच आवडतं. तर श्रीमद भागवत कथामृत ऐकायला शुकदेव असतात बरं का ताई. हो गुरुजी, हो कळलं. हा, याच्यानंतर चतुश्लोकी भागवत आहे ना, मला जरा क्रम. हो बरोबर. चतुश्लोकी भागवताची 10 लक्षणे. बरोबर. आता ह्याच्यात जी कसं आहे ना, ह्या काही गोष्टी तुम्ही कमी जास्त करू शकता तिथला वेळ बघून आणि हे, पण साधारण काय काय व्हावं
हे मी तुम्हाला सांगतोय. दरवेळेला सगळ्या गोष्टी होतीलच असं नाही. कथेमध्ये सुद्धा चतुश्लोकी भागवत जे आपण म्हणतो ते प्रत्यक्ष राजाला सांगितलं. त्याच्यानंतर श्रीमद भागवताची 10 लक्षणे, त्यानंतर उद्धवजी आणि विदुर भेट, पुढचा मुद्दा विदुर आणि मैत्रेय संवाद, ज्याच्यामध्ये सगळा सृष्टिक्रम आलेला आहे. त्या विराट शरीराची उत्पत्ती कशी झाली, जे आपण दुसऱ्या दिवशीच्या कथा भागामध्ये सुरुवातीला सांगणार आहोत. कोणाच तरी माईक चालू आहे, म्यूट करा. ब्रह्मदेवांची उत्पत्ती, त्यानंतर सृष्टीचं वर्णन अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये, त्यानंतर वराह अवतार कथा, या वराह अवतारामध्ये कश्यप आणि दिती दितीची गर्भधारणा, जय विजय यांना मिळालेला शाप सनकादिक ऋषींकडून, हिरण्यकश्यपू व हिरण्याक्ष यांचा जन्म, हिरण्याक्षाबरोबर वराह भगवान युद्ध, आणि हिरण्याक्ष वध. या ठिकाणी पहिल्या दिवसाचा कथाभाग संपतो. एक ऑब्झर्वेशन आहे, सांगू का? हो सांगा की. आता या क्रमामध्ये पहिल्यामध्ये आपण म्हटलं होतं भागवताची वैशिष्ट्ये, तिथे 10 लक्षणं म्हटली, पण नंतर परत चतुश्लोकी भागवतानंतर आपण भागवताची 10 लक्षणे म्हटली, तर ती नंतर सांगितलेलीच बरी, कारण पहिल्यांदाच एकदम जड होईल ते. हो हो, ते तुम्ही आता कदाचित मी तो क्रम लिहिताना तशा पद्धतीने हे केलंय किंवा लक्षात ठेवताना ते तुम्ही हे करू शकता. वैशिष्ट्य म्हणजेच 10 लक्षण आहेत, बरोबर आहे ते. कारण काय ते सर्ग विसर्ग स्थान पोषण हे पहिलं आपल्यालाच कळायला पाहिजे, हा नाही का? त्यामुळे ते पहिल्यांदाच आपल्याला जड गेलं तर झालं, मग त्याच्यापेक्षा ते नंतर सांगितलेलं बरं थोडक्यात. आता त्या सगळ्याचा उल्लेख करावा, ते फार समजवत बसू नये. बरोबर, अगदी बरोबर. हे पण लक्षात ठेवा, नाहीतर काय होतं, आपण तांत्रिक टर्म असते एखादी, ती आपल्याला एखाद्या वेळेला काय होऊ शकतं सांगतो तुम्हाला. कथा सांगत असताना एखादी तांत्रिक काय गोष्ट आपल्याला पटकन स्ट्राईक होते आणि ती आपण आपल्याला समजली आहे म्हणून समोरच्याला समजवण्यासाठी जातो आणि त्यात आपण फसतो, त्यात अडकतो आपण. तर तसं होणार नाही ह्याची काळजी घ्यायची. त्याच्यामुळे एखादी गोष्ट आपण कुठल्या पद्धतीने आणि किती सांगायची
ह्याचा सुद्धा तुम्ही विचार करा, म्हणजे ती कशा पद्धतीने सांगायची प्रामुख्याने. गुरुजी, हा, एवढ्या सगळ्या कथा सांगायच्या असतील तर कमीत कमी 5 ते 7 तास तरी पाहिजे असं वाटतं मला. नाही काय नाही, एकदम अजिबात नाही. आणि मग आता तुम्ही गाणी बिणी म्हणणार ना काल. नाही, गाण्याचं नाही, मी नाही म्हटलं गाण्याचं. नाही गंमत करतोय. कथा जरी सांगायच्या म्हटलं हा, तरी या इतक्या जवळ ते सगळं मिळून 36 कथा असं झालं, हा, महात्मा वगैरे धरून. हो, तरी एवढा वेळ थोडं 4-4, 5-5 ओळी म्हणायचं म्हटलं तरी मला वाटते 5-6 तास तरी लागतीलच. नाही साधारणपणे हे 100 मिनिटे कालावधी लिहून दिलाय ना सर तुम्ही इथे. हा, तुम्ही कालावधी लिहून दिलाय 100 मिनिटे म्हणून. म्हणजे 3 तास. आता मी ज्या वेळेला पहिल्यांदा तुम्हाला स्त्रोत होणार नाही का ते, म्हणजे असं काही गाडी बिडी न म्हणताच एवढे 4-5 तासाची गाडी बिडी म्हणली तर मला वाटतं रात्र दिवसच लागेल बहुतेक. बघा मग ठरवा, काल चाललो होतं गाणी घ्यायची का नाही. जयंतराव, हा, आठवत नसेल तर गाडी घ्यायची. हे बघा, तेवढंच वेळ मिळेल आठवायला. मी तुम्हाला हेच सांगतो की कोणतंही गाणं किंवा कोणतंही पद, कुठलाही अभंग न घेता मूळ ग्रंथामध्येच एवढं जबरदस्त सार सामावलेलं आहे, ते सोडून आपण वेगळीकडे जाण्याची कुठलीही गरज नाही. त्यातलं जे आहे म्हणजे ते अस्सल तूप आहे, तर ते तूप विकायचं सोडून आपण जर ते पुन्हा डायल्यूट करून विकायला लागलो तर काही गंमत नाही. म्हणून मी पहिल्यापासून हे म्हणतोय की तुम्ही ग्रंथाला प्रामाणिक राहा. याचं कारण तेच आहे की ग्रंथामध्येच एवढ्या गोष्टी आहेत, त्या सोडून तुम्हाला बाकीकडे काही जाण्याची गरज नाही. आले लक्षात? तुम्हाला आत्ता असं वाटत असेल की पहिल्या दिवसामध्ये एवढं आहे, दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा एवढंच आहे. कदाचित आत्ता ते तुम्ही आपण 2 दिवस कथा ऐकतो, पुढे 4-5 दिवसाची जी गॅप आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते एकत्र करताय किंवा कलेक्टिव्ह किती होईल याचा थोडासा अंदाज येणार नाही. पण तुम्ही जसं वारंवार त्या कथा वाचाल, त्या कथा वारंवार ऐकाल, भागवतामध्ये ऐकण्याला महत्त्व आहे. त्यामुळे वारंवार तुम्ही जर त्या कथा श्रवण जरी केल्यात या आपल्या वर्गामध्ये घेतलेल्या किंवा बाकी कुठलेही, तर तुम्हाला अधिकाधिक गोष्टी कळत जातील आणि त्या तुम्ही सांगत जा. त्याच्यामुळे बाकी काही ह्याच्यात वेगळं घेण्याची गरज आहे असं नाही. 3.25 तास तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने सहज दररोज कथा एवढ्या सगळ्या याच्यावरती करता येते. आणि गुरुजी की जर कथा सगळ्यांना स्पर्श तर केला पाहिजे, त्याशिवाय भागवत ऐकल्याचं पुण्य समोरच्या श्रोत्यांना आणि सांगितल्याचं पुण्य आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या कथा सांगूनच थोड्या तरी प्रमाणात आणि रंजक होतील अशा तऱ्हेने सांगता आल्या पाहिजे. आता पुण्य मिळवण्याकरता वाणीच आहे. भागवत कशाकरता करायचं? भागवत कशाकरता करायचं? मोक्ष. हा, मग पुण्याच्या मागे लागू नका. नाही, पुण्य म्हणजे मला तेवढं हे झालं पाहिजे असं. आपण भागवत, मी पहिल्या वेळेला पण हेच सांगितलं होतं, आजही हेच सांगतो आणि नेहमी हेच सांगणार आहे. श्रीमद भागवत हे भक्तीचं शास्त्र आहे. आपली भगवंताप्रती असलेली भक्ती अधिकाधिक दृढ व्हावी याच्याकरता हे करायचं आहे. तुम्ही पुण्य बिण्य असे शब्द पण आता वापरायला नकोच. खरंच ते जमा नका करत जाऊ. ते जमा केलं की पुण्य खर्च करायला लागेल तुम्हाला. ते खर्च करण्यासाठी पुन्हा यावं लागेल. आपण मी म्हणतो मिळालेलं पुण्य परमेश्वराला अर्पण करून टाकावं आणि तूच बोल बाबा असं म्हणावं तर काय हरकत नाही. हा, असं म्हणणारे यादी ठेवतात. माझं 21वे भागवत आहे, माझं 25वे आहे, माझं 43वे आहे. ठीक आहे. गुरुजी मी विचारू काय? हो, विचारा. आज आपलं बाकी काही होणार नाही. पुढच्या वेळेला आपण कथाभाग जो राहिलाय तो विचारा. गोकर्ण उपाख्यांशी संबंधित म्हणजे गोकर्ण आत्मदेव धुंदुकारी हा साधारण काळ कोणता आहे?
ह्या सगळ्या ज्या कथा आहेत ना, ह्या वेगवेगळ्या कल्पातल्या आहेत, त्या एकत्र केलेल्या आहेत. हा त्यामुळे शुकदेवांनी जी परीक्षित राजाला सांगितलेली कथा आहे, हा ही कथा कलियुग सुरू झाल्यानंतर काही काळाने आहे. आलंय लक्षात? हा म्हणजे साधारणपणे 5,500 वर्षापूर्वी. बरोबर. त्याच्या आधीच्या ज्या सगळ्या कथा आहेत या वेगवेगळ्या कल्पातल्या आहेत, वेगवेगळ्या युगातल्या आहेत. त्यामुळे त्याचा निश्चित उल्लेख कुठेही नाही. नाही, त्याच अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की ह्या सगळ्या अवतारांच्या आणि महाभारताच्या अगोदरच असणार आहेत गोकर्ण उपाख्यान आणि आतमध्ये वगैरे धुंदुकारी कथा. काय 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 गोकर्ण उपाख्यान जे आहे हे सगळे भगवंतांचे अवतार वगैरे जे झालेले आहेत त्याच्या अगोदरच असणार आहे ना? नाही, आता भागवत ऐकवलंय की गोकर्णानं काय ऐकवलंय सगळ्यांना. मला मला तिथंच यायचं होतं पुढं की की जर हे सगळं ह्या सिक्वेन्सने जर घडलेलं आहे तर मग ते त्यांना ऐकून त्याला धुंदुकारीला मोक्ष मिळालेला आहे. चांगला प्रश्न आहे. ऐका, सगळ्यांनी ऐका. आत्ता आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये किंवा एकूण पृथ्वीवरती, आपण आपल्या ग्रहावरती असं पकडू, कलियुग सुरू आहे, बरोबर? आपली एक सूर्यमालिका आहे. अशा किती आहेत? काही कल्पना? अनंत कोटी ब्रह्मांड नायक. अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं आपण म्हणतो कोणत्याही सत्पुरुषांचं वर्णन करताना. याचा अर्थ अनंत कोटी अशा सूर्यमालिका आहेत आणि आत्ता त्यातली आपली एक सोलार सिस्टीम जी आहे त्याच्यावरती कलियुग चालू आहे. कदाचित आत्ता दुसऱ्या कुठल्या तरी सौरमंडळामध्ये आपल्याला दिसतो दररोज तो आपला सूर्य आहे. त्या सौरमालिकेचा सूर्य कदाचित वेगळा असेल, तर त्या ठिकाणी कदाचित सत्ययुग सुरू असेल, कदाचित त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला असेल, द्वापार युग सुरू असेल किंवा सत्ययुग सुरू असेल. तेव्हा हे कुठल्या युगातलं आहे आणि कुठल्या कल्पातलं आहे? कारण दिलीप राजा जो सांगतात ना, हा दिलीप राजाचा उल्लेख 4ही युगामध्ये वेगवेगळा आलेला आहे. दिलीप राजे माहिती आहेत ना कोण आहेत? त्यांचा उल्लेख 4ही युगामध्ये आहे. थोडं सांगा ना दिलीप राजाविषयी. नाही, रामायणाच्या वेळेला. तर अशी जी नावं आहेत ना ती वेगवेगळी आलेली आहेत. त्यामुळे ह्या निश्चित कथांचा कालावधी सांगता येत नाही. म्हणजे मैत्री आणि विदुर संवाद हा केव्हा आहे? तर तो काही काळ आधी आहे, भगवंतांनी निजधाम गमन करण्यापूर्वी आहे. आणि मूळ जे सगळं आपल्यापर्यंत आलंय हे कधी आलंय? तर कलियुगाची सुरुवात झाल्यानंतर काही काळाने आलेलं आहे. म्हणजे 5,500 वर्षापूर्वी झाली असं आपण म्हणतो. श्रीमद भागवत कथा शुकदेव आणि राजा परीक्षित यांच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत आलं. त्यामुळे त्याच्या आधीची जी कथा तुम्ही म्हणताय गोकर्ण उपाख्यान, धुंदुकारी, तर याचे निश्चित कुठलेही कालावधी नाहीत. ठीक आहे. आमच्या गुरुजींनी कथाकारीमध्ये चालू असताना ते हे सांगितलं, त्याचा मुकुटाची जी कथा सांगितली ना गुरुजी तुम्ही, जरासंधाचा मुकुट, तर त्यांना स्वतःला, परीक्षित राजाला स्वतःला इच्छा झाली असं आपण बोललो होता ना. त्यांनी असं सांगितलं की त्यांना बाकी सगळ्यांनी आग्रह केला की घालून बघ छान दिसेल तुला, अशा टाईपचं.
असू शकेल त्यांनी कुठे वाचलंय, पण असं काही नाही, मी नाही वाचलेलं असं कुठे. म्हणजे त्यांच्याबद्दल काही हे नाही, पण त्याचं काहीतरी प्रमाण पाहिजे असं आहे मी म्हणतोय. आणि तेव्हापासून म्हणजे असंही झालं की दुसऱ्यांच्या कुठल्या वस्तू वापरण्यात, कपडे वगैरे, असं राहूचा त्याच्यामध्ये वास असतो अशा प्रकारचं. बरं थोडं बरं ते फोडणी दिली. हरकत नाही, असू शकेल. तुम्ही त्यातलं काय तुम्हाला योग्य वाटतंय, मला जे सारभूत आहे ते मी ग्रहण केलंय. तुम्हाला जे काही सारभूत असेल ते तुम्ही करावं. मी काय असं तुम्हाला म्हणजे काय बांधू शकणार नाही ना, तुम्ही अमुक सांगा अमुक सांगू नका. पण शक्यतो जसं मी म्हणलं की शुकदेवांची कथा, जन्मकथा मूळ ग्रंथात नाही, तर ती शक्यतो सांगू नका, तुम्हाला माहिती म्हणून असावी. अशा पद्धतीने काही गोष्टी ज्या आहेत ज्या मूळ ग्रंथात नाहीत त्या शक्यतो सांगायला जाऊ नये. म्हणजे संदर्भ म्हणून तुम्ही जर माऊलींची ओवी सांगितली तर ती ग्रंथात आली आहे का, तर ती नाही आलेली. पण आत्ता चाललेला जी काही चाललेली कथा आहे, जो काही दृष्टांत आहे, तो अधिक स्पष्ट व्हावा, म्हणजे सिद्धांत अधिक स्पष्ट व्हावा म्हणून दृष्टांत असतो. पण दृष्टांतावरून काय घ्यायचं हे सिद्धांतावरून ठरतं. अशा पद्धतीने ती रचना असते. एखादा श्लोक तुम्ही म्हणला तर तो म्हणण्यामागचं कारण काय आहे, तर ती जी कथा चालली आहे त्याला पूरक तो श्लोक आहे म्हणून तो तुम्ही म्हणावा. फक्त असं काही ज्याला एकूण साच्याच्या बाहेर जाईल असं काही सांगू नये असं मला वाटतं. अजून काही कोणाला विचारायचंय? हो, मला विचारायचं होतं की आपण जे भागवताचे दिवस करता त्यावेळेला पद, अभंग किंवा भक्तिगीत, प्रासंगिक काही असं वापर करता का? कारण वेळेत बसवण्याच्या दृष्टीने, पण रजकतेसाठी म्हणा किंवा हे त्याची गरज पण असते, तर त्याचं काय, त्याच्याबद्दल काय सांगाल? किंवा तुम्ही त्या वेळेला आता जे वर्ग घेता त्यावेळेला त्याचं सुचवलं एखादी ओळ तरी पण हरकत नाही, म्हणजे असं बरं आम्हाला सोयीचं होईल का? कारण कोणती पदं घालावी ते म्हणा किंवा कुठली गाडी घ्यावी ते पण काही काही वेळेला लक्षात येत नाही, जरी आपल्याजवळ असले तरी पण. चपखल बसली पाहिजे ती, असं कसं तुम्हाला तसं माहिती असतं सगळं म्हणून, तर तसं तुम्ही त्या वेळेला सांगू शकाल का? किंवा काय म्हणायचं की नाहीच म्हटली तर चालतील असं? नाही, माझं तर अगदी स्पष्ट मत आहे की भागवतामध्ये कोणत्याही प्रकारची गाणी नसावीत. अच्छा. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट सांगताय आणि त्याच्याकरता दृष्टांतपर एखादा अभंग तुम्ही म्हटलात, तो सुद्धा आता जसं जयंतराव म्हणाले की आपल्याला बाकी काही नाहीये आणि आता 3 तास जरा, म्हणून मी जे पहिल्यांदा म्हटलं ना की तुम्ही सुरुवातीला 3 तास कथा करणार असं गृहीत धरूच नका, किंवा ज्या ठिकाणी जाल त्यांनाही सांगू नका की मी 3 तास करणार आहे. तुम्ही सुरुवातीला 2च तासाची ज्याला कमिटमेंट म्हणतो आपण ती घ्या. असं अजिबात कुठे लिहिलंय मला सांगा बरं हे 3 तास आणि 3.5 तास कथा चालली पाहिजे, असं काहीही नाही. ज्यावेळेला तुम्ही सुरुवात कराल त्यावेळेला साधारणपणे एकूण नवीन असताना किंवा त्या दिवसामध्ये तो भाग सगळा पूर्ण व्हावा, ह्या सगळ्यावरती आपली एकूण थोडीशी ज्याला सवय होणं, कमांड येणं, याच्याकरता काही काळ जावा लागतो. त्याच्याकरता तुम्ही पहिल्यांदा 2च तास सांगा ज्या ठिकाणी तुम्ही कथा करणार आहात तिथे, म्हणजे 2 तासामध्ये तुम्हाला हा सगळा कथाभाग त्याच्यामध्ये व्यवस्थित बसवता येईल. ज्या वेळेला 2 तासाचे 3 तास कसे वाढतात तुम्हाला कळत नाही. एखादी कथा तुम्ही फार तर फार कुठली कथा सांगायची हे ठरवून जाऊ शकता. त्या कथा सांगत असताना काय बोलायचं हे काही तुम्ही बोलत नाही. त्या ठिकाणी व्यासांना आणि नारदांना जे अपेक्षित आहे तेच नारद आणि व्यासजी तुमच्या मुखातून बोलवून घेतात. हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे कथांचा क्रम जो आहे तो निश्चित असावा, पण त्याच्यामध्ये पदं असलीच पाहिजेत, गाणी असलीच पाहिजेत, अभंग असलेच पाहिजेत ह्या मताचा मी नाही. ते असतील तर हरकत काही नाही, पण ती पूरक आहेत या सगळ्याला. हां, आजकाल
ते काही लोक झाकी वगैरे करतात, ते सीन करतात भागवतामध्ये. हो हो, विशेषतः ते हिंदी भागवतामध्ये खूप करतात. ते हिंदी भागवत बहुतेक ते मारवाडी गुजराती लोक लावतात, त्या मारवाड्याच्या बायका नाचतात त्याच्यात. हा, भक्ती देवींनी काय सांगितलं आठवलं का? तयार करतात, ते नाचतात. भक्ती देवी काय म्हणाल्यात माहितीये ना? भक्ती देवींचे पुत्र वयोवृद्ध झालेत, कशामुळे माहितीये ना? गुजरातीत मी क्षीण झाले. गुजरातीमध्ये मी म्हातारी झाले, जरा आली मला. आणि तिच्या 2 पुत्रांची नाव आहेत, एकाचं नाव आहे ज्ञान आणि एकाचं आहे वैराग्य. त्यामुळे जे करतात त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचं नाहीये. आपण पुन्हा तो विषय करायला नको की त्या ठिकाणी काय चालतं. म्हणजे काहींना जरा राग येईल माझा, पण त्यांच्याकडे काय करतात याच्याशी आपल्याला नको आपण त्या गोष्टीत पडायला. आपण काय करायचं हे आपण ठरवूया. मी तुम्हाला विचारतोय असं करावं की करू नये, म्हणजे यू कॅन कन्फर्म दॅट फॉर मी. काय 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 गाणी म्हणायची का तुम्ही? म्हणजे आम्हाला हे कन्फर्म सांगा की असं झाकीन ठाकीन ते गाणे वगैरे असं करावं की करू नये. आता माझं वैयक्तिक मत आहे करू नये असं काही. आता काय करावं तर कृष्ण जन्म करावा. मनोरंजनाकरता लोक ओढाण्यासाठी ते प्रयत्न असतात त्यांचे. बरोबर बरोबर बरोबर, ते करू नये. भगवंतांचा जन्मोत्सव साजरा करावा. म्हणजे ज्या दिवशी जन्म होतो 4थ्या दिवशी, त्या दिवशी पाळणा बांधायला सांगावा. शक्य नसेल, आता नाहीच आहे, आम्ही सगळं केलं, नाहीच मिळाला आम्हाला पाळणा, जन्म थांबणार आहे का हो भगवंतांचा? हा, कोणत्याही बाकीच्या साधनांमध्ये तुम्ही अडकू नका. एकदा तुम्ही अडकलात की भगवंतांची माया इतकी जबरदस्त आहे, ती सोडत नाही तुम्हाला. त्यामुळे भगवंतांचा जन्मोत्सव साजरा करावा, विवाह सोहळा म्हणून करावा. असे काही मोजके प्रसंग करावेत, त्याला काही अडचण नाही, पण ते किती असावेत हे थोडंसं तारतम्याने करावं. नाच गाणी वगैरे असू नयेत शक्यतो. गोवर्धन पूजा करतात ती करतात. मी त्या वेळेला सोहळे सांगेन, गडबड करू नका. आपण यायचोय अजून त्याच्याकडे. रुक्मिणी स्वयंवर माझं काही मत आहे, सांगू? हो हो सांगा. आपल्या चायला आपल्याकडे स्वर नसेल, सूर नसेल, त्या कथेतला ओढवा आपल्या बेसुराने हे होऊ नये. त्याच्यापेक्षा आपण कमीत कमी फक्त भजन किंवा पद 1-2 म्हणावी बस, त्याच्या पलीकडे जाऊच नये. नाही, त्याचीही गरज नाहीये. मी काही न म्हणता 3.25 तास कथा करतो. त्यामुळे असं लागतंच असं नाहीये. हे पहिलं काढून टाका तुम्ही डोक्यातनं. मला प्रत्येक जण हेच विचारतो पहिल्यांदा की ते गाणी म्हणता यायला पाहिजेत का, ते भागवत कथा करता यायला पाहिजे का, असं कोणी विचारत नाही. गाणी कशाला म्हणायला पाहिजेत तुम्हाला? हा, जे बोलत नाहीत त्यांनी म्यूट करा. हा ताई बोला. मला असं वाटतंय की आपण वारंवार कथा करताना हे म्हणूया का, हे म्हणण्यापेक्षा आधी आपल्याला कथा कळते का, आधी ती आपल्याला कळली तर आपण लोकांच्या पुढे सादर करू शकू का, हा प्रश्न आहे. माझ्या मते आधी आपण मनापासून अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया, मग पदांची गरज असता त्याचा विचार करूया. अगदी अगदी. आणि तुम्ही निरूपण करत असताना माऊलींची ओवी म्हटली, एखादा अभंग आला तर त्याला काहीच अडचण नाहीये. पण आता तो अभंग किंवा ते येण्यासाठी म्हणून मी बाकी सगळी कसरत करतो, तर असं करू नये. अजून कोणाला काही विचारायचंय? साधारणपणे 2ऱ्या दिवसाचा जो शेवटचा भाग आपला थोडा राहिलेला आहे,
तो पुढच्या वेळेला आपल्या 2 वर्गामध्ये किंवा अगदी शेवटच्या म्हणजे एका वर्गामध्ये तो पूर्ण होईल. त्यामुळे त्यानंतर मी तुम्हाला त्या सगळ्याचे प्रश्न पाठवीन. प्रश्न उत्तरं हा मुख्य उद्देश नाही, त्यामुळे ती नुसती भराभरा 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 लिहिली आणि ते माझ्याकडे कुरिअर केलं सबमिशन. हा या वर्गाचा उद्देश नाही आहे. मला कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. फक्त आपण सगळेजण आता तेवढे मोठे आहोत की माझा नंबर पहिला आला का किंवा माझा नंबर पहिला का नाही आला हे आपल्याला अपेक्षित नाही आहे. भगवंतांचं लक्ष सगळ्यात पुढे बसलेल्या विद्यार्थ्याकडे पण असतं आणि सगळ्यात मागे बसलेल्या विद्यार्थ्यांकडे पण असतं. आणि भगवंत सगळ्यात जो मागे बसला ना त्याला जास्त मदत करतात. लक्षात ठेवा, ज्याला सगळं येतं त्याला भगवंत म्हणतात की हाव का, येतं का तुला, बरं आहे, छान आहे, तुला येतं ते. आणि मग त्याला असं वाटतं की आता मला भगवंत छान म्हणालेत ना, मग त्याला येतं ह्याचा अहंकार सुरू होतो. त्यामुळे त्याच्या मागे लागू नका. आपल्याला ह्या सगळ्याचा अभ्यास करून श्रीमद भागवतामध्ये जी तत्व सांगितली ती आपल्या जीवनामध्ये आपण कशा पद्धतीनं उतरवू याच्या करता म्हणून हे सगळं आहे. हा अभ्यास महत्त्वाचा आहे. नाहीतर मुख्य अभ्यास राहतो बाजूलाच आणि आम्ही नको त्या गोष्टीकडे अधिक लक्ष देतो. प्रश्न उत्तर ते जे काही आहे हे तांत्रिक गोष्टींकरता म्हणून आहे. काही जणांशी माझं वैयक्तिक बोलणं झालेलं आहे. काही अडचणी आहेत, त्यांना आपण वेळ वाढवून दिला आहे, त्यामुळे त्याचीही तुम्ही काळजी करू नका. फक्त ते साठवत ठेवू नका. मी अनेकांशी काही ना काही ह्या संदर्भात बोललेलो आहे वैयक्तिक विषयामध्ये. तर कृपा करून कोणी ते त्याचा राग म्हणून घेऊ नका आणि पुन्हा पुन्हा मला तेच प्रश्न विचारू नका. थोडेसे आपण उत्तरं शोधण्याकडे जाऊयात आता प्रश्नांपेक्षा. हां ताई विचारा. कोणीतरी हँड रेज केलंय. मला इथे पूर्ण नाव दिसेल. अहो सांगीन, नका गडबड करू. आधी ऐका. भागवतामध्ये पहिलं काय आहे सांगा मला. म्हणजे आम्हाला काय म्हणायचं, लिहिण्यापेक्षा आम्ही त्या अभ्यासावर जास्त भर देऊ आणि तसं जर म्हणजे त्याच्याप्रमाणे तयारी करू म्हणून विचारलं. दुसरं काही. तुम्हाला भरपूर वेळ मिळणार आहे. तुम्हाला त्या सगळ्याचं व्यवस्थित टाइम टेबल मिळेल. तुमचा विश्वास आहे का माझ्यावर का नाही आहे? हो सर, तुमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्या सगळ्याचं व्यवस्थित कोणाला कुठली कथा करायची आहे, काय पद्धतीने करायची आहे, ते तुमचे येणारे जे व्हिडिओ असतात ते मी काही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवतो. ज्यावेळेला कथा करण्याकरता म्हणून कथाकार लागतात त्यावेळेला त्यांना काहीतरी सांगावं लागतं की हे अशा पद्धतीने करतात. मला अनेकांनी विचारलं होतं वर्गाला प्रवेश घेण्यापूर्वी, त्याच्यातले कोणी आहे का नाही मला माहिती नाही, की तुम्ही आधी कसे वर्ग घेतलेत त्याचे व्हिडिओ पाठवा. म्हणलं नाही, मी तुम्हाला व्हिडिओ काही देणार नाही. तुमचा जर विश्वास असेल माझा तर वर्गाला या, नसेल ते व्हिडिओ बघून काय कळणार आहे कपाळ. त्यामुळे तुमची परीक्षा जी आहे त्या सगळ्याचं व्यवस्थित मी नियोजन केलं आहे. आत्तासुद्धा इथे नाही आहे, माझ्या हातामध्ये आहे इथे. नावं फक्त वाचू नका किंवा ते झाकली आहेत मी. अशा पद्धतीने हे रेकॉर्ड केलेलं आहे. कोणाचे कुठल्या दिवशीचं काय काय माझ्याकडे आलेलं आहे, किती मार्क पडलेले आहेत त्याच्यामध्ये. बरं, मला अमुकच मार्क का पडले हाही प्रश्न कोणी विचारू नका. एखाद्याला 60 पडले असतील, एखाद्याला 75 पडले असतील, एखाद्याला 80 पडले असतील. याला कुठलाही असा बार नाही. मला काही वेळेला असं वाटलं की यांनी लिहिलंय, काहींना मी सांगितलं सुद्धा काय पाहिजे याने. आता मी प्रत्येक प्रश्नावरती नाही सांगू शकणार कोणालाही. ओव्हरऑल पेपर वाचल्यानंतर जे काही मला वाटतं ते मी सांगतो, काहींना सांगितलेलं नाहीये. तर का तर त्या वेळेला ते वाचल्यानंतर माझं जे काही एकूण मत झालं त्या ह्यांनी त्या सगळ्या एकूण याला अभ्यासाला मार्क दिले आहेत.
त्यामुळे त्याला मला किती मार्क पडले अशा ह्याच्यात जाऊ नका तुम्ही, कृपा करून. आपण मार्कांच्या मागे धावण्याची किंवा अशी काही गरज नाही आहे. हां, काहीतरी प्रश्न विचारला होता मी, थोडासा वेगळीकडे गेलो उत्तर देताना. काय होतं? प्रॅक्टिकलचं तुमचं टाइम टेबल व्यवस्थित करून तुम्हाला मिळेल त्याच कथा तुम्ही प्रॅक्टिकल करता म्हणून तयार करा. छान तुमचं मंगलाचरण. तुम्हाला जे काही बरेच जण आधी असतात की ते 1-2 मिनटं वर्ग, ते पण मी तुमच्याकडनं, ज्याला आपण वर्गाचे रिव्ह्यूज म्हणतो तशा पद्धतीने काही तुम्हाला व्हिडिओ मी त्या वेळेला करायला सांगेन. आत्ता काहीही घाई करू नका. आपण प्रत्यक्ष भेटणार आहोत सगळेजण जून-जुलैमध्ये जेव्हा शक्य आहे तेव्हा. अजून काही विचारायचं आहे? हा गुरुजी. हां, तुम्ही पहिले प्रश्न दिला होता ना, त्यातल्या दुसऱ्या प्रश्नावरच माझी गाडी अडकली आहे. भागवत महात्म्य. बरं, मग ती गाडी मध्ये भागवत शब्दाची फोड करताना म्हणजे मग भगवंत, मग भग शब्दाचा अर्थ वगैरे, मग ते सगळं मला जसं वाटतं तसं प्रश्नाच्या उत्तरात मी लिहून त्याच्यावर तुम्ही रिमार्क आता जसं म्हणालाय तसं तुम्ही द्याल का? हो, लिहा ना तुम्ही. बरं, व्यवस्थित लिहा, काही काळजी करू नका. हा, कारण मग ते म्हणजे मी थोडी कन्फ्युज झाले. नाही, मी आता सांगितलं ना आणि एक अर्थ फार वेगळा आहे. तुम्हाला जे काही व्याकरणाचे सगळे नियम काही मला एवढे माहिती नाहीत, त्याच्यामुळे म्हटलं ते क्लिष्टता येते, म्हणजे मूळ ह्याच्यापासून परत लांब जाते. नाही, तुम्हाला त्या पद्धतीने त्या उत्तरामध्ये काय, आता हे बघा, मी जर हे पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं असतं ना पहिल्या वर्गामध्ये की मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 10 पानी पाहिजे, तर पुढच्या वर्गाला कोणी बसलंच नसतं. बरोबर. म्हणून फक्त माझी अडचण काय होतीये की तो भागवत शब्द म्हणायचा, तर भागवताचं महात्म्य सांगायचं, तर तो भागवत शब्द कुठून आला हे तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ना. मग अगदी थोडक्यात का होईना, ऍटलीस्ट आपल्याला डीप मध्ये, आणि बस आपण जेव्हा 100% माहिती असेल तेव्हा आपण 1% अर्धा टक्का बोलतो त्याच्याबद्दल किंवा आपण बोलू शकतो त्याच्या विषयावर. तर मला तो शब्द मुळात कुठून आला ते कळलं तरच मी समोरच्याला सांगू शकेन किंवा माझं मला कळेल. बरं, हरकत नाही. तुम्ही त्याचा विस्ताराने लिहिलं तरी काय अडचण नाही. हा, चालेल. मग त्याच्यातल्या ज्या सूचना असतील त्या मला तुम्ही पेपरवर उत्तरामध्ये द्या मला. सांगेन मी तुम्हाला. चालेल. अजून कोणाला काही विचारायचं आहे? नाहीतर थांबूयात. म्हणजे फार जड वाटत नाही ना? सोपं वाटतंय ना उलट आज सगळं सांगितलं ते? कथा ऐकायला सोपे वाटते गुरुजी, पण त्याच्यावर विचार केला की मग सगळं मजा येते. किती म्हणजे असं आपण बघताना सुद्धा एखाद्या व्यक्तीकडे किंवा प्रवासात जर का आपण तो विचार घेऊन चाललो ना, मग कळतं की अरे हे पाणी अजून खोले, हे पाणी अजून खोले, असं ते. आणि मग त्याचं गांभीर्य कळतं की आपण खूप लाईटली घेतो, असं सगळं ते गडबड होते. ऐकताना कथा आणि ऍक्च्युअल जगताना कथा ह्याच्यामध्ये खूप अंतर आहे असं वाटतं. हां, मी म्हणूनच तेच म्हणलं की भागवत प्रश्नोत्तराकरता करू नका, आपल्या अंगात त्यातलं काही यावं याच्याकरता म्हणून या कथा. एवढ्याकरता ते जन्मोत्सव त्यापर्यंत काही जे लिखाण झालेलं नाही आहे, आता आजपासून मी सुरू करून राहिलो. शुभेच्छा तुम्हाला, शुभेच्छा. बाकीचे काम काही अडचण काय म्हटलं की दुसरे प्रश्न तुम्ही लगेच पाठवू नका, आधीचे व्हायचेच आहे. नाही, मला तर ते त्या क्रमाने पाठवले पाहिजेत ना. बाकीच्यांना ज्यांना करायचं ज्यांचं झालंय त्यांचं पुढे जाईल ना. आपला कथाभाग संपेल पुढच्या वेळेला. दुसऱ्या दिवसाचा कथाभाग जो आहे ना तो साधारणपणे उद्या म्हणजे येणाऱ्या 1-2 वर्गांमध्ये संपेल. त्यामुळे मला ते प्रश्न तुम्हाला पाठवावे लागतील. तुम्ही तुमच्या सोयीने, मी आता कोणाकोणाचे आले ते माझ्याकडे सगळी नोंद आहे, त्यामुळे ती काळजी करू नका. ते माझ्याकडे सगळं लिहिलंय कधी आलं काय. आणि तुम्हाला 4 अक्षरांचं काही सांगू का? हो, सांगा की, सांगा. भा फॉर भावभक्ती. बर. ग फॉर गर्ववर्जिता. व फॉर वाक्पटुत्व. बर. आणि त फॉर तत्वचिंतन. वा, छान. त्याच्यापासून बनलेलं आहे असं मी ऐकलं आता आमच्या परवाच्या कथेमध्ये. बर. मला वाटलं तुम्ही तयार केलं. छान आहे.
नाही नाही, अजून माझी तेवढी पात्रता नाही. नाही असं काही नाही, असं आपल्याला सुचू शकते सध्या मी नोट करून घेतोय. हा, पण ते कलेक्शन तरी करतोय कमीत कमी. हरकत नाही, आपल्या समूहावरती पाठवा. छान आहे, चांगलं आहे. आणि त्याच्यावरती त्यांनी थोडं थोडं खोलवून सांगितलं होतं की भावभक्तीचं कसं महत्व आहे. गर्ववर्जित फक्त एक गर्व झाला सीतेला आणि मग त्याच्यामधनं त्याचा कसा नाश झाला एका छोट्याशा कारणास्तव. वाघपटू मग काहीतरी मला वाटतं हनुमंताचं वगैरे काहीतरी सांगितलं होतं. आणि अशा प्रकारे ते खुलवलं त्यांनी थोडं थोडं. पण हे 4 अक्षरांपासून तुम्हाला ह्यातले पहिल्या दिवशी खरं तर 3च अक्षर झाले. तर भागवत खूप मोठं आहे, तर त्यातले आपल्याला 2-3 अक्षर कळले तरी खूप आहे असं त्यांच्या बोलण्यात आलं होतं. वा, हरकत नाही. याचं जे काही विस्तृत हे केलंय ते तुम्ही पाठवा आपल्या समूहावरती. भागवत काय करतं माहिती का? विद्यावताम भागवते परीक्षा असं म्हटलेलं आहे. म्हणजे भागवत सांगताना किंवा अभ्यासताना कोणाची परीक्षा होते, तर जो विद्यावंत आहे त्याची परीक्षा होते असं अनेक जण सांगतात. त्याच्यामुळे ह्या न्यायानं आपण अधिक त्या सगळ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी म्हणून हे वापरा. म्हणून मी मध्ये जो एक मेसेज टाकला की श्रीमद भागवताबद्दलचे जे काही विचार आहेत किंवा त्या संदर्भातलं जे काही साहित्य ते तुम्ही ग्रुपवर टाकायला हरकत नाही. पण मग बाकी ज्या गोष्टी आहेत त्या शक्यतो टाकू नका. अशा करता मी तो हे हरकत नाही तुम्ही टाकायला, किंवा त्या ह्याच्यात तुम्ही ऐकलेलं जे काही लक्षात राहिले सगळ्यांना त्या निमित्ताने एक ओळ आहे, जे आपण असं ठावे ते इतरांचं सांगावे, शाळे करून सोडावे सकळ जगा. यातल्या पहिल्या 2 ओळी फक्त लक्षात ठेवा. सोडले सवळे साहेबांनी. त्या फक्त काय होतं, आपण पुढच्या 2 ओळी लक्षात ठेवतो. कुठल्या? शहाणे करा लोकसंख्ये ब्रह्मज्ञान होऊन जातं. हा, तर त्यामुळे म्हणून म्हणलं पहिल्या 2 ओळी आहेत तेवढ्या फक्त लक्षात ठेवा, हरकत नाही.